आपला उमेदवार गेल्या 3 दिवसापूर्वी संजोग वाघेरे यांच्या प्रचारात होते. आता ते स्वतंत्र त्यांची उमेदवारी त्यांना मिळालेली आहे. त्याचा फटका तुम्हाला बसणार नाही असं वाटत नाही तुम्हाला? ते त्यांनी त्यांच्या जुन्या पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. त्यांना प्रॉमिस केलेल्या गोष्टी त्या प्रस्थापित राजकारण्यांनी पाडल्या नाहीत, प्रस्थापित पक्षांनी पाडलेला नाही. निम्म्या अर्धा प्रचार त्यांनी शिवसेनेचा केलेला आहे आणि आता वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेतली. ते आता आम्ही दाखवू तुम्हाला की ते आमच्या प्रचारात किती महत्वपूर्ण आहे. ताई, आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण अधिकृत उमेदवारी आपल्याला मिळाली आणि आपण आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. काय सांगाल, आपली प्रतिक्रिया काय? जो माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे वारस आहेत बाळासाहेब आंबेडकर, तर त्यांना मी प्रथम खरंच धन्यवाद देईन की जो त्यांनी विश्वास दिलाय त्या विश्वासास नक्कीच एक महिला म्हणून पात्र उतरेल आणि जो विश्वास माझ्यावरती माझ्या महिला भगिनींवरती आहे त्याला नक्कीच न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन. स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी आहे की उमेदवार जे आहेत ते आम्हाला विश्वास घेऊन घेत नाहीयेत. 3 दिवस झालेत तरी देखील आम्हाला विश्वासात घेतलेलं नाही. याबद्दल काय सांगाल? नाही, असं काही झालेलं नाहीये. सगळ्यांना ही गोष्ट माहीत होती, फक्त प्रोसेसला उशीर लागतो म्हणून आपण काल फक्त एक पडताळणीसाठी अर्ज दिलेला होता आणि आज आपण बघतोच आहोत की सगळ्यांना घेऊनच आपण आतमध्ये गेलेलो आहोत. ताई, पहिलाच दिवस होता आणि त्यामध्येच गेटवरती जो गोंधळ पाहायला मिळाला. इथून पुढे कसं आव्हान असेल तुमच्या पुढे कार्यकर्ते सांभाळण्यासाठी? नक्कीच मी प्रयत्न करणार आहे की माझी जी जनता आहे ती थोडीशी उत्साही झालेली आहे की प्रथम आज महिला उमेदवार आपल्या वंचितकडून आलेला आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचा उत्साह खूप आहे. त्यामुळे थोडंसं गोंधळ झालेला आहे, तरी इथून पुढे असं काही होणार नाहीये हा सगळ्यांचा शब्द असणार आहे. ताई, मला सांगा की ज्या पद्धतीने आपण मतदारसंघामध्ये फिरताय, कशा पद्धतीने प्रतिसाद आहे? मावळ असेल किंवा रायगडचा कर्जत भाग असेल किंवा इतर खोपोली परिसर असेल, कसा प्रतिसाद आहे? पनवेल पासून मोठा विस्तृत असा मतदारसंघ आहे. सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे की एक वंचित कडून आपली एक महिला उमेदवार जाहीर झालेली आहे आणि या उमेदवाराचा सगळ्या महिलांना आणि पूर्ण जनतेला एवढा आनंद झालेला आहे की ते म्हणजे जसं कळालेलं आहे की उमेदवार आपला जाहीर झालाय तेव्हापासून कामाला लागलेले आहेत आणि सगळ्यांना भेटीगाठी चालू झालेल्या आहेत. ताई, श्रीरंग बारणे असतील किंवा संजोग वाघेरे असतील, असे तगडे उमेदवार महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आपल्या समोर उभे केलेले आहेत. हे आव्हान आपल्याला पेलेल का? काय वाटतंय आपल्याला? काय आपली प्रतिक्रिया? नाही, आव्हान मुळीच नाही माझ्यासाठी, कारण स्त्री शक्ती आणि सर्वात प्रथम की मी एक जिजाऊंची मुलगी आहे, सावित्रींची मुलगी आहे आणि माता रमाईंची मुलगी आहे. त्याच्यामुळं मला कुठलीच भीती नाही आणि जी त्यांनी कठोर परिस्थितीतून जो मार्ग काढलेला आहे, त्यांनी जे कष्ट केलेलं आहे त्यांना मी नक्कीच न्याय देणार आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी उतरणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा जो मुद्दा आहे तो बेरोजगारी, कारण आपल्या इथे बेरोजगारी खूप आहे. शिक्षण आणि महिलांचे जे प्रश्न आहेत हे सर्वात प्रथम उचलणार आहे. थँक्यू. वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी चिंचवड शहराचे निरीक्षक असणारे आणि त्यांच्याबरोबर असणारा त्यांचा गट हे आज आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित नाही. त्याच्याबाबत तुम्हाला काय वाटतं? सगळे आहेत आपल्या बरोबर. नाही, आता सुद्धा आम्ही तर चित्रकरण निरीक्षक नाहीये. निरीक्षक आहेत अनिल अण्णा जाधव निरीक्षक आहेत, ते इथे उपस्थित आहेत. आणि दुसरे जे आहेत त्यांना नांदेडची जबाबदारी आहे, ते नांदेडला आहेत. पिंपरी चिंचवडचे महासचिव आहेत, महासचिवांपैकी एकही महासचिव सुद्धा इथे उपस्थित आहेत. ते आता इथे नसले तरी रॅलीमध्ये उपस्थित आहेत. पक्षाच्या वतीनं पक्षाचे रायगड जिल्ह्यातले आणि पिंपरी चिंचवडचे आणि मावळ तालुक्यातले सगळे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हा जो प्रश्न उपस्थित करताय तो प्रश्न लागू इथे होत नाही. अनिल अण्णा जाधव एक पिंपरी चिंचवडचे निरीक्षक आहेत. दुसरे अनिल अण्णा जाधव यांच्या नेतृत्व हा जो काही गट आहे तो गट मानत नाही. नाही, सगळेच मानतात. प्रत्येक पक्षामध्ये कुठल्या ना कुठले मतप्रवाह असतात, पण सगळेच आता सोबत आहेत आणि सगळेच या उमेदवारी अर्ज भरायला सोबत आलेले आहेत. संजीवन कांबळे असतील, नितीन गवळी असतील, सगळेच इथे सोबत आहेत. डोंबरे दिसत नाही, ते सगळेच सोबत आहेत. आता इथे नाहीत कारण इथे बाहेर तिथे थांबलेले आहेत. तुम्ही इथे आता नाही कारण इथे माणसांना 4च माणसांना परवानगी असते म्हणून ते इथे नाहीत, पण बाहेर सगळे थांबले आहेत. आणि वंचित बहुजन आघाडी जी उमेदवारी देत आहे ती उमेदवारी सगळ्याच वंचित समूहांना देत आहे. आज तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर बघत असाल
तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी फुले शाहू आंबेडकरांचा जो विचार प्रवाह राजकारणामध्ये निर्माण केला आहे तो टिकवून ठेवायची आम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीने वंचित समूहांना वंचित घटकांना आम्ही देत आहोत आणि म्हणून प्राधान्याने आम्ही ते विषय घेणार आहोत की शिक्षणाचा विषय हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, आरोग्याचा विषय महत्त्वाचा आहे. तुम्ही सगळे पिंपरी चिंचवड मधले आहात, पिंपरी चिंचवड मधले सगळ्यांचा विकास झाला असं आपल्याला सांगतायत, पण मागच्या वर्षामध्ये 602 बालकांचा मृत्यू पिंपरी चिंचवड मध्ये झालेला आहे. मागच्या 6 वर्षाचा जर आपण हिशोब केला तर 3,500 वर्षाच्या वर बालकांचा मृत्यू झालेला आहे. कसला विकास इथल्या प्रस्थापित राजकारणाने केला? या सगळ्या मुद्द्यांचा आम्ही पाठपुरावा केलेला आहे. याच्या निवेदन सुद्धा आम्ही या संदर्भातले दिलेलं आहे.